राज्यात नागरिकांना सध्या उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत। उन्हामुळे अंगाची लाही होत असल्याने अनेक जण थंडाव्यासाठी लस्सी, बर्फाचा गोळा, सरबत, थंड पाण्याचा आधार घेताना दिसतात। मात्र हे पदार्थ थंड ठेवण्यासाठी वापरला जाणारा बर्फ नेमका कुठला असतो, तो शुद्ध असतो की नाही याची कधी विचार केलाय का? नसेल तर आता करा, कारण कोल्हापूरमधील एका रुग्णालय परिसरातून एक भयंकर घटना समोर आली आहे, ज्यातून संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। यात एका नारळ पाणी विक्रेत्याने मृतदेहासाठी वापरून गटारात फेकलेला बर्फ चक्क पाणी, सरबत, लस्सी थंड करण्यासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे म्हणजे CPR रुग्णालय परिसरात मृतदेहासाठी वापरून नंतर गटारातून टाकून दिलेला बर्फ पाण्याच्या बाटल्या थंड करण्यासाठी वापरला जात होता। ही घटना काही जागृत नागरिकांच्या लक्षात आली। यानंतर त्यांनी मोबाईलमध्ये घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पण या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शुक्रवारी एका रुग्णवाहिकेने मृतदेह सोडून आल्यानंतर त्यासाठी वापरलेला बर्फ CPR रुग्णालयाबाहेरील गटारात फेकून दिला। हाच बर्फ रस्त्याच्या कडेला असलेल्या नारळ पाणी विक्रेत्याने बादलीत भरून नेला आणि तो धुवून पाण्याच्या बाटल्या, लस्सी, सरबताच्या थर्माकोलच्या बॉक्समध्ये तुकडे तुकडे करून भरला। ही बाब उपस्थित नागरिकांनी पाहिली आणि त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवला। यावेळी काही नागरिकांनी नारळ पाणी विक्रेत्याला या संदर्भात जाब विचारला, तसेच बर्फ टाकलेले थर्माकोलचे बॉक्स देखील उघडण्यास सांगितले। यावेळी त्या बॉक्समध्ये बर्फ आणि त्यावर पाण्याच्या बाटल्या थंड करण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या। धक्कादायक बाब म्हणजे या बर्फाच्या बॉक्सभोवती मोठ्या प्रमाणात मुंग्या आणि माशा देखील फिरताना दिसल्या। अतिशय घाणेरड्या जागेत हे ठेवण्यात आलं होतं। त्यावेळी नागरिकांनी जाब विचारला, पण आपण असं काहीच केलं नसल्याचे उत्तर विक्रेत्याने दिले। यावर संतापलेल्या नागरिकांनी विक्रेत्यांना चांगलाच चोप दिला। या घटनेतून विक्रेते कशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळतात हे अधोरेखित होते। त्यामुळे तुम्हीही रुग्णालयाबाहेर काही खाताना किंवा विकत घेताना दिसताना सावधगिरी बाळगली पाहिजे। घडलेल्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा। नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।